रील शूटच्या नादात नवी मुंबई विमानतळ परिसरात गर्दी, वाहतूक खोळंबल्यास पोलिसांचा कडक कारवाईचा इशारा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात विमानांचे लँडिंग आणि टेक ऑफ पाहण्यासाठी तसेच सोशल मीडियासाठी रील शूट करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. पनवेल टी पॉइंट परिसरात ही गर्दी विशेषतः वाढली असून वाहतुकीचा गंभीर खोळंबा निर्माण होत आहे. या भागात रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून नागरिक शूटिंग करत असल्याने मुख्य महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. आतापर्यंत 3 गंभीर अपघात घडल्याची माहिती समोर आली असून अपघाताचा धोका वाढला आहे. पोलिसांकडून वारंवार हस्तक्षेप करून नागरिकांना हटवले जात असले तरी परिस्थितीत सुधारणा दिसत नाही. यामुळे नॅशनल हायवे प्रशासनाकडे व्ह्यू कटर बसवण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून रस्त्यावरून विमानांचे थेट दृश्य दिसणार नाही. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आणि अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले असून उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळांचे आगमन आणि प्रस्थान सुरू झाल्यापासून साधारण संध्याकाळच्या वेळेला नागरिक मोठ्या संख्येने त्या विमानाचं लँडिंग आणि टेक ऑफ बघण्यासाठी गर्दी करतात आणि आपली वाहने रस्त्यावरच लावतात. ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर आम्ही रोज तिथे पोलीस बंदोबस्त लावून नागरिकांना विनंती करतो की आपण इथे थांबू नका. त्याच्याने अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे. त्याच्या विरुद्ध बाजूला आतापर्यंत 3 प्राणांतिक अपघात झालेले आहेत. परंतु आम्ही ती विनंती केली तरी नागरिकांचे येण्याचे प्रमाण तिथे सेल्फी काढणे, व्हिडिओ काढणे, नंतर ते यूट्यूबसाठी व्हिडिओ काढणे असे मोठ्या प्रमाणावर ते चाललेलं आहे. मोठा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडे पण पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी त्या संदर्भात आता कारवाई सुरू केलेली आहे आणि लवकरच ती व्ह्यू कटर तिथे लावणार आहेत. तोपर्यंत नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी कृपया तिथे उभं राहू नये, ते धोक्याचे आहे. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.